गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. परत एकदा आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मला माहिती आहे बरेच दिवस मी ब्लॉग टाकलो नाही, काय नाही, असाच कुठेतरी गायब झालो अचानक. आणि आज परत आलो आहे. खरं तर तुमच्या शिव्या खायला हव्या होत्या मला, पण ठीक आहे. आता इथून बघू, थोडंसं जरा कंटेंट नव्हता. खरं सांगायचं तर माझ्याकडे काहीच कंटेंट नव्हता. मी असाच पडून होतो. त्यामुळं मग मी आज म्हणलो की होईल ते होईल, जे होईल ते शूट करेल आणि जे होईल ते दाखवेल. असं पण तुम्ही समजून घेता. असं पण जे होईल ते, जे रॉ होईल ते तुम्ही बघून घ्या. आणि मला माहीत नाही कसा होईल ब्लॉग, पण आय थिंक ब्लॉग चांगला होईल. कारण गावचा ब्लॉग आहे, गावाकडचा ब्लॉग आहे, शेताचा ब्लॉग आहे. त्यामुळं ब्लॉग पूर्ण बघा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायचं तर तुम्हाला माहीतच आहे, पण तुम्ही करत नाहीत. करून टाका पटकन. बाकी चला मग आता मस्तपैकी शेताचा गावाचा ब्लॉग दाखवतो तुम्हाला. एन्जॉय, बाय बाय. मस्तपैकी मी नुकताच आत्ताच उठलो. शेतात आहे मी. शेताकडे येतो झोपायला, कारण घरी अशी फारशी नीट झोप नाही. शेताकडे मस्त वारं वगैरे असतं, त्यामुळं शेताकडे तुम्ही झोपायला. मग शेताकडचं तुम्हाला कसं असतं, ही सकाळ कशी असते, संध्याकाळ कशी असते, एक रुटीन कसं असते, एक वातावरण कसं असते, ते तुम्हाला मी या व्लॉगमध्ये दाखवेल. बराच माझा मी व्हॉइस ओव्हर करणार आहे यामध्ये, कारण मी सगळं काही शूट केलं. फक्त मी असं काही व्लॉग केला नाही असं करण्यासारखं. दाखवेल तुम्हाला, फक्त सीन्स मजा करा मित्रांनो. काल रात्रीच इकडं पाऊस पडला आहे, मस्त असा पाऊस पडला आहे. त्यामुळं आम्ही आमची जी बाज असते ती मध्ये ठेवलं होतं शेडमध्ये, आणि मग मध्ये झोपलो होतो. निवांत वारं लागत होतं, असं मस्तपैकी वारं सुटलं होतं आणि मस्त झोप लागली. मस्त असं भारी पाऊस पडला. सकाळी असं उठून बघतो तर असं काहीतरी मॅजिकल झाल्यासारखं वाटतं. असं सगळं थंडगार, असं एकदम असं हळूहळू वारं पसरले. आणि कसली गरमी चालू आहे ना, उन्हाळा आहे, त्यामुळं असं सकाळी 9 वाजता सुद्धा गरमी होते. पण आता एकदम सगळं असं एकदम शांत, असा पावसाळ्यासारखं फील होतं. सगळं शांत झाले आणि थंडगार झालंय. सगळं भारी वाटतंय. मित्रांनो, हा कढीपत्ता आहे. म्हणजे तुम्ही जो जेवणामध्ये आपण जो वापरतो फोडणी वगैरे देण्यासाठी, आमच्या शेतात पण याचा वास लय भारी येतो. असा वास घेतला ना, फ्रेश वास येतो, एकदम फ्रेश वास येतो, भारी आहे. इकडं आमच्या शेतात झाड पण आहे याचं कढीपत्त्याचं. इकडे मिरच्या लावल्यात, इथं शेंगा होत्या, शेंगा काढल्यात. आणि इथं आंबे म्हणजे कैऱ्यात आता सध्या. सात वाजले, रुटीन चालू लगेच. सकाळ संध्याकाळ बरेच दिवस झाले असं अंगणात निवांत शांतपणे असं बसलोय, पुस्तक वाचलोय किंवा चहा पिलोय असं झालं नाही. आज निवांत खुर्चीवर पुस्तक वाचत बसलो. थोड्या वेळात चहा पिला, ते ढगाळ वातावरण, ती अंगणातली शुद्ध हवा अनुभवली. निवांत वाटलं, बरं वाटलं.
तू ही जो देखे दिल क्यों मेरा भर जाए रे सजना, सुन ले जरा लौट भी आ, सुना तेरे बिन है ये अंगना, काहे मुझसे नैन नैन तू चुराए रैन भर नींद। परीक्षा संपत आल्या की सुट्ट्या जवळ येऊ लागतात. जसजसं सुट्ट्या जवळ येऊ लागतात बोटांवर दिवस मोजतो आपण. चला 2-3 दिवसात गावाकडे जाणार. त्या आईच्या हातचं जेवण, मोकळी हवा, आपली माणसं, सगळं निवांत हळूहळू. गाव घर खरंच भारी वाटतं असं कधी सुट्ट्याला 4 दिवस गावी आलं की. Okay, let's go.